नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं भटकंती एक प्रवास या युट्यूब चॅनलवर. आणि आज आपण प्रवास करत आलोय अशा अवलिया व्यक्तिमत्वाला भेटणार आहे. त्यांना आपल्या महाराष्ट्रामधील शिंदखेड या ठिकाणून आमदारकी लढण्याचं स्वप्न पडलंय की खरंच सत्यात उतरवणार आहे. अशा अवलिया व्यक्तिमत्वांना आपण भेटणार आहोत. त्यांचं नाव बाबासाहेब. तिकट करू शकतो. आपल्या या अवलिया व्यक्तिमत्वाचं नाव आहे बाबासाहेब म्हस्के. तर आपण त्यांना सर्वप्रथम तर स्वागत आहे आमदार साहेब तुमचं. तर थोडक्यात आपलं बालपणाविषयी थोडक्यात सांगा ना आम्हाला. तुमच्या बालपणाबद्दल ऐकायला आम्हाला आवडेल. मी सर्वसामान्यमधला एक कार्यकर्ता होतो. बर. आणि सर्वसामान्यमध्ये माझा जन्म होईल. माझा औरंगाबादमध्ये जन्म होईल, संभाजीनगरमध्ये. बर. 1992 मध्ये आपण 90 मध्ये 4 एप्रिल जन्म. बर. असं ऐकलंय आम्ही तुम्हाला आमदार व्हायचं आहे. हे लहानपणी तुम्ही आमदार व्हायचं ठरवलं की हे कुठल्या चहाच्या टपरीवर तुम्हाला पडलंय स्वप्न? काय याच्या मागचं रहस्य काय? एक मी या उद्देशानं राजकारणात उतरलो. माझं काही स्वतःच्या परिस्थितीसाठी नाही, कोणाची आपल्या गोरगरिबाची सेवा घडो आपल्या हातानं. आणि येणारं मी आता बरेच याच्या आपलं संकटातून जाईल. आता बरेचसे कामं करेल मी. तर मला हे स्वतःचा माझा अनुभव आहे. त्या अनुभवानुसार गोरगरिबाची सेवा घडो माझ्या हातानं, ही माझी कळकळीची जरा धावपळ आहे. आणि जनतेसाठी काम मतदारसंघात मोठाले प्रोजेक्ट आणावं, एखादं एअरपोर्ट आणावं किंवा MIDC आणावं. बरेचसे आपल्या हातून बरेचसे लोक पोटं भरतील समजा आणलं तर आपण. नक्कीच आपण बघू शकतो की महाराष्ट्रात जर मोठं व्हायचं असेल तर जनसेवा आणि समाजसेवा ही खूप महत्वाची आहे. आणि यातनंच आपल्याला एक मोठी ओळख मिळते. आणि नुकतंच आपल्यातले एक सर्वांचे लाडके नेतृत्व दादा म्हणजेच आदिदादा आपल्यातून गेलेले आहेत. त्यांच्या या निधनाबद्दल आपल्याला काय वाटतं सध्या? दादा हे आमचं मोठे दादा गेले ना, महाराष्ट्रावर मोठं डोंगर दुःखाचं ढसळलेलं आहे. आणि आम्ही दादाची विचाराची माणसं होतो. मी स्वतः जाऊन आलो तिथे दादाचं दर्शन घेऊन. पण दादा हे आमचे एवढे आम्हाला आता सांगू शकत नाही, कोणीच सांगू शकत नाही. एवढं आमचे दादा आमच्या डोक्यावर झाकण होतं. आणि रात्रंदिवस आता आम्हाला दादाच दिसू राहिले, कारण की एवढं आमचं दुःख आमच्यावर झालं कार्यकर्त्यावर. आणि दादाचं एवढं आमच्यावर प्रेम होतं. दादा आम्हाला समजून सांगायचं सगळं. आम्हाला दादाकडे कधी भेटण्यासाठी गेलो किंवा दादाच्या एखाद्या कार्यकर्त्याला बोललो, बाबा दादाला आम्हाला भेटण्याची तर आमची भेट व्हायची. आणि दादाचं भाषण मी दररोज ऐकतो ना, तर दादाच्या भाषणातून आम्हाला एक प्रेरणादार भेटायचं. आणि कुठेतरी आम्ही राजकारणात असं वाटतं. अच्छा, तुम्ही राजकारणाचा विषय केला आणि त्याच्यावरूनच मला अनुषंगून एक विचारायचं आहे की आपण म्हणतात की नेहमी म्हणतात राजकारणात यायचं असेल तर तुम्हाला खूप पैसा पाठबळ लागतं. तर मला नेमकं तुम्हाला विचारायचं की राजकारणात येण्यात सर्वात आधी तुमच्या मते तुम्हाला काय अपेक्षित आणि काय महत्वाचं वाटतं? राजकारणात मी पैसा धन दौलत कमावण्यासाठी नाही आली. माझ्या हातून गोरगरिबाची सेवा घडो, हेच माझा मोठा योगदान राहील जनतेसाठी. आपण नेहमी बघतो की आमदार खासदार जेव्हा निवडणुकी असतात किंवा निवडणूक येणार असतात त्यावेळेस मोठे मोठे आश्वासन देतात. आणि नेहमी जनसामान्य बोलतो की मतदार ज्यावेळेस तुम्ही मतदारांमध्ये जाता किंवा त्यांच्यासारखे लोक तुम्हाला म्हणतात, तुमच्यासारखे सगळेच नेते येतात आणि बोलतात, आश्वासनं देतात. यावर तुमची काय प्रतिक्रिया असेल त्यावेळी? बा, एकदा माणूस खोटं बोलू शकतो, दोनदा बोलू शकतो, पण जनता बी आज हुशार झालेली आहे. महाराष्ट्रातली जनता एकदा दोनदा फसत असते, तिसऱ्याला फसत नसतं. त्याच्यामुळं लय दिवस खोटं बोलणं चालत नसतं. मला माझ्या अभ्यासानुसार सांगतो. आणि दादा आमचे जोपर्यंत मी धर्तीवर आहे तोपर्यंत दादाचं नाव आमच्या आणि दादाचे विचार आमच्या डोक्यातून जाणार नाही. आत्ता आपण असं पकडूयात की जर तुम्ही आमदार झालातच, आता आमदार झालात तर बुलढाणा रहिवाशांसाठी पहिलं काम काय कराल? पहिलं काम मतदारसंघात पहिलं MIDC आणि एअरपोर्ट आणि MIDC आणली तर आपल्या जिल्ह्यात म्हणजे बरेचसे आपले पुन्हा बंबई जाणारे गोरगरिबाची लेकरं कुठेतरी थांबतील आणि पोट भरतील. आता आपण सगळीकडे बघतोय की भारत हा तरुणांचा देश म्हटला जातो. आणि मोदी सरकारमध्ये सर्वात मोठा जो बोंब ठोकल्या गेली की बेरोजगारांची संख्या वाढली, तरुणांच्या हाताला काम नाही.
यावर तुमचं काय मत आहे? हे यावर मत असं आहे ना, गोरगरिबाचं लग्न आहे ना, कोणाच्या उद्योगधंद्याला नाही. आणि म्हणजे दारूचं व्यसन हे युवकांनी वाढलेलं आहे. कारण की जर आज रोजी जर समजा एखादा माणूस व्यक्ती समजा एखादा शिकलेला असला, त्याला नोकरी नाही लागली, तर टेन्शनमुळे दारू आणि उद्योगधंदे करायला लागलाय ना. खूपच छान. तुमचं हे अनुभव आणि हे सगळं कर्तृत्व तुम्ही गाव पातळीवर, स्थानिक पातळीवर जाऊन केलेला कामाचा अनुभव तुमच्या या बोलण्यातून उमटतो आहे आणि तुमचे शब्द असे कैद करून घ्यावे असे वाटत आहेत. पण शेवटचा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारतो, यदा कदाचित या आमदारकीचं स्वप्न पूर्ण झालं नाही तर तुम्ही स्वतःला काय म्हणाल, हरलेला की लढलेला? लढत बसायचं नाही आणि जिद्द ठेवायची आणि समाजकार्य चालू ठेवायचं. एक जो आपल्याला लागतो, समजा आपण म्हणतो आपण आमदार व्हायचं, पण हे डोक्यातून काढून टाकायचं, समाजसेवा करत राहायचं. आपण मग ते आपल्याला फळ भेटत असतं. ही गोष्ट लहान शिकल्याकडे हट्ट नाही करायचं, मला ही गोष्ट पाहिजे, ते खेळणं पाहिजे, अशी गोष्ट करायचीच नाही. तर बघितलं मित्रांनो, आपल्याला जे आज अवलिया व्यक्तिमत्व लाभलेले होते बाबासाहेब म्हस्के, त्यांचं व्यक्तिमत्व दिलखुलास आहे. त्यांच्याशी गप्पा मारून आपल्याला खूप छान वाटलंय. त्यांच्या या आमदारकीच्या स्वप्नाला आपल्या धरसोड वाहिनीकडून खूप खूप शुभेच्छा. थांबूयात. धन्यवाद. जय भारत.